बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक डिस्क्लेमर घालतोय. शिवसेना एक वादळवर प्रसारित होणारा आजचा हा आपला व्हिडिओ हा कुठल्याही प्रकारची राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी नाही, कुठल्याही प्रकारचा राजकीय विरोध आणि राजकारण करण्यासाठी तर मुळीच नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आज संध्याकाळी 5-6च्या सुमारास काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी, पहलगाम या पर्यटन ठिकाणी एक भ्याड नराधमांचा, आतंकवाद्यांचा तो हल्ला झाला. कित्येक पर्यटक ठार झालेत. अजूनही अशी कुठलीही बातमी बाहेर आली नाही की एवढा आकडा तेवढा आकडा. हा आकडा कित्येक पटीने वाढण्याची शक्यता आहे, कारण शेवटी गोळी लागते त्यावेळेस वाचण्याची शक्यता ही फार कमी असते. आणि आतंकवाद्यांच्या गोळ्या म्हणजे समजू शकता, नेम धरून, निशाणे धरून, अगदी ट्रेनिंग घेतलेले आतंकवादी. आपल्याला मुंबई आतंकवादी हल्ल्याचा चांगलाच अनुभव आहे. आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मला नेमकं काय सांगायचं आहे लक्षात घ्या, कारण ज्या ठिकाणी हा आतंकवादी हल्ला झालेला आहे ते ठिकाण अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. मी स्वतः तिथे गेलेलो आहे, मी स्वतः तो भाग बघितलेला आहे. ज्या ठिकाणी ते मृत शरीर तिथे निश्चित पडलं होतं त्या ठिकाणी मी सुद्धा उभा राहिलेलो आहे. त्यामुळे मला ते चांगलंच माहिती आहे नेमका हा भाग कसा आहे, कसं जंगल आहे, कुठून आले असतील, कुठून पळाले असतील, चांगलं लक्षात येतंय. लक्षात घ्या, आजच्या ह्या भागामध्ये, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मला काही अशा गोष्टींवर बोट ठेवायचंय ज्याला आपण आयबी म्हणतो, तपास यंत्रणा म्हणतो, इंटेलिजन्स ब्युरो म्हणतो. इंटेलिजन्स ब्युरो आपण त्याला काय म्हणणार, गुप्तहेर यंत्रणा, काय काय चांगली नावं असतील ते सगळी वापरा, सगळी वापरा. पण कुठेतरी या ठिकाणी मला फेल्युअर दिसतं. हा राजकारणाचा भाग नाही, पण इंटेलिजन्स का सांगतो बघा. मी याच्यावर मी कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही. का सांगतो, आज भारतातलं हे एक सीमेवरचं राज्य, संवेदनशील राज्य, अगदी हाकेच्या अंतरावर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, इकडे हाकेच्या अंतरावर चीन. आज ज्या वेळेस 2 दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा तो आर्मी चीफ जनरल मुनीर, बघा मी काय सांगतोय, गुप्तचर यंत्रणांनी कशा प्रकारे काम करावं हे सांगण्या इतपत मी मोठा नाही, मी कणभर सुद्धा नसेल त्यांच्या पुढे. आम्ही पाणी आम्ही काय काय तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आपण धूळ. गुप्तचर यंत्रणांच्या पुढे तुम्ही आम्ही सर्वसामान्य म्हणजे धूळ. पण अगदी 3-4 दिवसांपूर्वीचा ह्या जनरल मुनीरचा, पाकिस्तानचा हा आर्मी चीफ भर कॅमेऱ्यावर, भर सभेमध्ये सांगतोय. काय सांगतोय मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. हा आर्मी चीफ म्हणतोय, म्हणजे कसे आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. बघा त्याचे कसे संदर्भ इथे जुळतात, कसे आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आता या सगळ्या विधानांचा आणि आजच्या हल्ल्याचा काही संदर्भ लागतोय का? हे काम खरं तर गुप्तचर यंत्रणांचं, हे आपण नाही सांगू शकत. आपल्या मनात आलं, आपण बोलून दाखवलं. बघा ना, हा पाकिस्तानचा मुनीर कसला आर्मी चीफ. आर्मी अशी भ्याड हल्ले करत नाही. आर्मी म्हणजे लष्कर, आणि लष्कराने लष्कराच्या नियमात राहावं. हे भ्याड हल्ले, पर्यटकांवर हल्ले. बघा ना हा आर्मी चीफ काय म्हणालाय. Well, our forefathers, they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. Our religion is different. Our customs are different. Our traditions are different. Our thoughts are different. Our ambitions are different. That was the foundation of the two-nation theory that was laid there. That we are two nations. We are not one nation. So because of that, our forefathers, they struggled, mounted that incessant struggle to create this country. Our forefathers, they have sacrificed immensely, and we have sacrificed a lot for the creation of this country, and we know how to defend it. पाकिस्तानचा आर्मी चीफ जनरल मुनीर नेमका काय म्हणालाय आपण सर्वांनी पाहिलात. हा पाकिस्तानचा आर्मी चीफ आपल्या इंग्रजीमध्ये म्हणतोय, आपल्या राष्ट्रपित्यांना हे माहित होतं, म्हणजे टू नेशन थिअरी विषयी हा सांगतोय. टू नेशन थिअरी, द्विराष्ट्र संकल्पना. हा म्हणतोय वी आर डिफरंट फ्रॉम हिंदूज. वी आर डिफरंट फ्रॉम, आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. इन द एव्हरी पॉसिबल ऍस्पेक्ट ऑफ लाईफ, रिलिजन, कल्चर, थॉट, अँबिशन्स, म्हणजे आपला धर्म, संस्कृती, विचार आणि उद्दिष्टे ही सर्व वेगळी आहेत. वी आर डिफरंट फ्रॉम हिंदूज. आणि हीच द्विराष्ट्र संकल्पना आहे. अँड वी नो हाऊ टू डिफेंड इट.
आणि आम्हाला चांगलं ठाऊक आहे की आम्हाला याचं संरक्षण कसं करायचं आहे. हे आहे संरक्षण. हे आहे संरक्षण. वी आर डिफरंट फ्रॉम हिंदूज. आणि आजच्या त्या हल्ल्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल, धर्म विचारला गेला, गोळी घालण्यापूर्वी धर्म विचारला गेला, नाव विचारलं गेलं आणि मग गोळी घातली गेली. बरं, ह्याचे पुरावे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. एबीपी माझाच हा व्हिडिओ आहे. यामध्ये त्या ज्या महिलेच्या त्या पतीला गोळी घातली गेली, त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर ते काश्मीरला आले होते आणि त्यांच्या सोबत हा प्रसंग घडलाय. ती महिला आपल्या पतीच्या त्या निपचित पडलेल्या शरीराच्या बाजूला बसून तर काय विचार करत असेल आपण, त्याचा साधा विचार हे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय. ती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये विनवणी करते, कुणाला तरी वाचवा, पण त्या वाचवणाऱ्याला सुद्धा माहिती होतं त्या व्यक्तीचा प्राण हा गेलेला आहे. फक्त महिलेला सांगू शकत नाही, त्याला चांगलं माहिती हा प्राण गेलेला आहे. पण ती काय म्हणाली शेवटी पहा त्या व्हिडिओच्या. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. शेवटी ती म्हणालेली आहे की फक्त मुस्लिम नाही म्हणून त्याला मारलं गेलेलं आहे. जरा एकदा हा व्हिडिओ पहा ना तुम्ही. लग्नानंतर फिरण्यासाठी काश्मीरमध्ये आलेलं होतं. या जोडप्यातल्या पुरुषाला दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या आणि या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला. आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली त्याची ही नवविवाहित पत्नी सध्या आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे नव्या संसाराची भविष्याची स्वप्न घेऊन या स्वप्नांच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेल्या या जोडप्याचा संसार अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाला. स्वप्न भंगली आणि अचानकपणे ओढवलेल्या काळानं आणि या दहशतवादी हल्ल्यामुळे आपला पती गमावलेल्या या पतीची व्यथा. नहीं, आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. मैडम, ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो. मेरे पति का बच्चा लो. हम बचा देगा, कोई बात नहीं. बेहतर करिए फोन. प्लीज भगवान के लिए बच्चा लो. दब से मन युवा डिजाइन किया है. ठीक है, हम बचा देंगे ना. आप टेंशन मत लो. मैं आ रहा हूँ. मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry. Please. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just Huh? ask for help. It's Okay, not you short. first you give the hands Please, water, yes. drop of water. Take a drop of water, sir, please. Please. अपने आप बोले ना मुझे वहाँ पर थी, क्या बोलते, भेलपुरी खा रही थी. मेरा हाँ, पति साइड में था. ठीक है. एक इंसान है, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे. उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं, आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. मैडम, ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो. मेरे पति का बच्चा लो. हम बचा देगा, कोई बात नहीं. बेहतर करिए फोन. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि मगाचा पाकिस्तानच्या आर्मी चीफचा त्या जनरल मुनीरचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन गोष्टी तुम्हाला सामायिक मिळतात. आता तुम्हाला वाटत असेल याचा आणि याचा खरंच संबंध असेल का, तर तुमच्यासारखा मीही अगदी अडाणी आहे असं समजा. आणि अडाणी जरी असलो तरी इंटेलिजन्स ब्युरो ज्या आपल्या गुप्तचर यंत्रणा आहेत, आयबी आपण ज्याला म्हणतो, गुप्तहेर यंत्रणा म्हणतो, त्यांनी कमीत कमी या व्हिडिओच्या नंतर पाकिस्तानच्या जनरल चीफच्या, आर्मी चीफच्या त्या व्हिडिओ नंतर कमीत कमी तशा प्रकारच्या काही घटना, त्याचे पडसाद काश्मीरमध्ये तरी उमटू शकतात. आता त्या घटनांचे पडसाद तर गोव्यात तर उमटणार नाहीत, किंवा त्या घटनांचे पडसाद इथे मुंबई किंवा महाराष्ट्रात उमटणार नाहीत. त्या घटनांचे पडसाद हे काश्मीरमध्ये, काश्मीरच्या आसपास, मग द्रास असेल, बटालिक असेल, लेह असेल, किंवा हे पहलगाम असेल, बारामुल्ला असेल, श्रीनगर असेल, राजौरी असेल, पूंछ असेल, हा जो सगळा सीमावर्ती भाग आहे, या भागात याचे पडसाद उमटू शकतात. आतंकवादी हल्ला होऊ शकतो. या अशा प्रकारच्या गोष्टी अँटिसिपेट करायला हव्या होत्या. म्हणजे कुठेतरी याची एक जाणीव ठेवून आपल्याला तशा प्रकारच्या प्रिकॉशनरी ऍक्शन्स या अगोदरच घ्यायला हव्या होत्या. हे माझ्या बालमनाला वाटतं. खरं काय खोटं काय तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सुद्धा व्यक्त व्हावं. कारण फक्त एवढंच नाही तर त्याच जनरल मुनीरने पुढच्या आपल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय तोही व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल. माय स्टँड ऑन काश्मीर इज ऍब्सोल्युटली क्लिअर. मी तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा दाखवेल. जरा बघा हा काश्मीर विषयी हा जनरल मुनीर आपलं काय मत ठेवतोय. Our stance on Kashmir is absolutely clear. It was our jugular vein. It is our jugular vein. We will not forget it. And we will not leave our Kashmiri brethren
in their heroic struggle, what they are waging against the Indian occupation. म्हणजे बघा, मगाशी फक्त हिंदूंविषयी बोलला नाही, तर हिंदूंसोबत काश्मीर सुद्धा आता काहीतरी जुळतंय, धागे जुळतायत. हिंदू, काश्मीर आणि त्यानंतर आजचा हा आतंकवादी हल्ला 2 दिवसांपूर्वीचा, म्हणजे तुम्ही स्वतः युट्यूबवर जाऊन बघू शकता. पाकिस्तानी आर्मी चीफ जनरल मुनीर ऑन काश्मीर, पाकिस्तानी आर्मी चीफ जनरल मुनीर ऑन हिंदूज और इंडिया. काही टाका, तुम्हाला हा व्हिडिओ जग जाहीर आहे. पाकिस्तानच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर सुद्धा हा व्हिडिओ आहे. हा काय म्हणाला? माय स्टँड ऑन काश्मीर इज ॲब्सोल्युटली क्लिअर. इट वॉज अवर जगलर वेन. इट वॉज अवर जगलर वेन. जगलर वेन. इट इज अवर जगलर वेन. जगलर वेन याचा अर्थ, जगलर म्हणजे मान, आणि मानेतून रक्त पुरवठा करणारी, मस्तिष्काला रक्त पुरवठा करणारी एक मोठी धमनी. जगलर वेन असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. याची इंग्लिश, त्याचे ते शब्द बोलण्याची ती स्टाईल थोडीशी पाकिस्तानी स्टाईल आहे, आपल्याला त्याचा पटकन अर्थ कळत नाही, पण जगलर वेन म्हणालाय हा. जगलर म्हणजे मानेतून जाणारी, रक्त पुरवठा करणारी, मस्तिष्काला रक्त पुरवठा करणारी एक मोठी धमनी. म्हणजे काश्मीर हे आपली जगलर वेन आहे, होती आणि आहे आणि राहील. याचा अर्थ कळाला तुम्हाला? आताही तुम्हाला जर वाटत नसेल की ह्या घटनेचा आणि ह्या घटनेचा कुठे काही संबंध नसेल, तर आपल्यासारखे खुळे हे आपणच. इथे कुणाचाही अपमान करण्याचा, इथे कुणालाही काय म्हणतात ह्या सगळ्या घटनेचा, आणि मला कुठेही कुठली राजकीय टिप्पणी नाही करायची, पण एवढं सुद्धा आपण जर बोलू शकत नसू तर मग काय म्हणायचं? ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काहीतरी प्रिकॉशनरी, तशा प्रकारच्या घटना होऊ शकतील अशा प्रकारची आपल्याला तिथे एक व्यवस्था ठेवायला हवी होती. आणि विशेषतः बायसरन व्हॅली जिथे हा प्रकार घडला, शिवसैनिकांनो तुम्हाला सांगतो, हा भाग अतिशय दुर्मिळ आहे. म्हणजे पहलगाम मधून, जिथून बेस कॅम्प आहे तिथून जवळपास 1.5 ते 2 तास तुम्हाला घोड्याने वर जावं लागतं. घोड्याने. मधल्या भागामध्ये इतका दुर्गम रस्ता आहे की घोडे सुद्धा पडतात, बर्फामधून घोडे सुद्धा पडतात. आता कदाचित बर्फ तितका नसेल, पण तरी सुद्धा हा इतका दुर्गम भाग आहे. म्हणजे आता आज त्या जखमींना जे खाली आणलं असेल ना, ते सुद्धा कसं आणलं असेल हे सुद्धा तुम्हाला सांगतो. एकतर घोड्यांवरून ठेवून, पण घोड्यांवरून जखमी येऊ शकत नाहीत, त्यांना हेलिकॉप्टर म्हणून आणावं लागलं असेल 100%. कारण तुम्ही रस्त्याने जाऊच शकत नाही, वरती कुठली गाडी घोडा जाऊच शकत नाही. हा अशा प्रकारचा बायसरन व्हॅलीचा हा भाग अतिशय दुर्गम भाग आहे. मी स्वतः तिथे गेलेलो आहे, त्यामुळे मला ह्या घटना चांगल्याच माहिती आहेत. मला खरं तर नवल वाटतं, आणि मला कुठेतरी राग हा स्थानिकांचा सुद्धा येतो, तिथल्या स्थानिकांचा. आपण फक्त पर्यटन ह्या दृष्टीनेच ह्या सगळ्या विषयाला पाहता. पर्यटन, की आता आमचा पर्यटनाचा सीझन संपतोय, आता आमचा पर्यटनाचा सीझन संपेल, ह्या सगळ्या घटनांमुळे तर आम्हाला पर्यटक, अरे पर्यटक सोडा, तिथले जीव गेले. एवढी मोठी घटना ही स्थानिकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. मी म्हणणार नाही सगळेच्या सगळे, हाताच्या बोटावर मोजण्या इतके सुद्धा काही स्थानिक असू शकतात ज्यांना या घटनेची माहिती असू शकते. पण ठीक आहे, जे काही असेल ते आता हे सुद्धा आयबीचं काम त्यांनी पाहावं. पण ज्या वेळेस आपण, कारण बघा शेवटी याच्यामध्ये आपण सुद्धा जर कुठला धागा झालेलो असू ना, म्हणजे स्थानिकांचं म्हणतोय, तर मग कसा ह्या काश्मीरचा विकास होणार? आणि मग ज्या वेळेस मी काश्मीरमध्ये उभा राहून, त्या सोनमर्गच्या टनलच्या बाहेर उभा राहून मी तो व्हिडिओ केला होता की आमच्या मुंबई गोवा हायवेवर एक साधा कशेडीचा बोगदा व्हायला 4-4, 5-5 वर्ष जातात, आणि इथे मात्र 2.5-3 हजार कोटी रुपयांचा खर्चून सोनमर्गचा जो टनल होतो. मी कुठेही त्याच्याशी तुलना केली नाही, काश्मीर विषयी माझ्या मनात कुठेही असूया नाही. पण आम्ही जर 100 रुपयांचा टॅक्स भरत असू, तर आम्हाला त्याच्यातले 7 रुपये फक्त केंद्रातून परत येतात. म्हणजे आपल्या 100 रुपयाचा परतावा हा 7 रुपयांचा होतो, आणि 7 रुपयांची कामं महाराष्ट्रात होतात. पण त्याच सोबत जर काश्मीरने 100 रुपये भरले, तर त्याला जवळपास 700 रुपयांची कामं काश्मीरमध्ये केली जातात. हे कळतं. हा जो डिफरन्स आहे ना, इथे मनामध्ये चीड येते. आणि मग कमीत कमी आता बघा, पुण्यातले सुद्धा काही युवक तिथे गेलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता काय त्यांच्यावर प्रसंग घडलेत मला माहित नाही. जोपर्यंत उद्या सकाळपर्यंत, उद्या दुपारपर्यंत एकत्रित आकडा हा बाहेर येईल, सारे प्रसंग तुम्हा सर्वांसमोर येतील, तेव्हा कळेल नेमकी कॅज्युलिटी, नेमका मृतांचा आकडा किती आहे, जखमींचा आकडा किती आहे. कोणी 1, 2, 3, 4, कोणी म्हणतंय 27, कोणी म्हणतंय 40, आपल्याला काही माहित नाही. कोणी म्हणतंय 50 बुलेट झालेले आहेत, आपल्याला काही माहित नाही. पण
आपल्याला जर आपल्या काश्मीरचं पर्यटन वाचवायचं असेल तर आपण सुद्धा, आता आपल्या ह्या मराठी व्हिडिओला तिकडे कोण बघताय म्हणा, पण तरी सुद्धा सांगतो, आपल्या काश्मीरचं पर्यटन जर वाचवायचं असेल तर ह्या अशा घटनांचा त्या श्रीनगरमध्ये येऊन, श्रीनगरच्या त्या लाल चौकामध्ये उभे राहून, ज्या लाल चौकामध्ये एकेकाळी पाकिस्तानचे झेंडे फडकायचे, त्या लाल चौकामध्ये उभे राहून त्या पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देऊन तो थेट संदेश त्या पाकिस्तानला दिला गेला पाहिजे हा स्थानिक काश्मीरींकडनं. तेव्हा कुठे कळेल की आपण ज्यांना, आता बघा ना त्याच व्हिडिओमध्ये तो काय म्हणतोय, तो जनरल मुनीर मगाच्या त्या व्हिडिओमध्ये दाखवलं की तिकडचे पाकिस्तानी हे आमचे भाऊ आहेत, माफ करा, तिकडचे काश्मीरी हे आमचे भाऊ आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. अरे कसले अन्याय अत्याचार, आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. त्यांच्यासारखं पर्यटनातून त्यांच्यासारखा पैसा हा कुठल्याही देशातल्या इतर राज्याला मिळत नसेल, इतका पैसा हा काश्मीरमध्ये. आणि भारत सरकार काश्मीरमध्ये एवढी कामं करतंय, एवढ्या विकासाची कामं करतंय, एवढे रस्ते बांधतंय, ज्या ठिकाणी 10-10, 15-15 तास त्या बर्फामधून माणसं अडकायची, आता तिथे 2-2, 3-3 मिनिटात पोहोचलं जातं. यापेक्षा जास्तीचा विकास अजून काय पाहिजे. त्याच तुलनेत जर पलीकडचं काश्मीर पाहाल, पलीकडचं म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पाहाल, तर तिथे मरणासन्न अवस्था आहे. आधी यांनी आपल्या घरात झाकून पाहावं, पण ठीक आहे, जे काही असेल ते. थोडस या सर्वांमध्ये स्थानिक काश्मीरींनी आता पुढाकार घेणं हे फार गरजेचं आहे. असो, त्यात जे कोणी मृत पावलेले आहेत त्या सर्वांच्या परिवारांना, त्या आप्तस्वकीयांना या सर्वातून बाहेर येऊन त्यांना ती ताकद देऊ, ईश्वर त्यांना ती ताकद देऊ, या प्रसंगातून निभावून जाण्याची ताकद देऊ. जे कोणीही हॉस्पिटलांमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत त्या सर्वांना या सगळ्यामधून बाहेर पडण्याची ईश्वर त्यांना ताकद देऊ. आणि या सगळ्यातून तमाम, म्हणजे आता काय म्हणावं, भविष्यात सुद्धा अशा हल्ल्यांपासून आपल्या देशाचं ईश्वर संरक्षण करो, एवढीच एक प्रार्थना करतो. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती म्हणतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.